हाय हॅलो नमस्कार सर्वांना, मी अश्विनी स्वागत करत आहे तुमचं माझ्या अजून एका छानशा व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ खरं तर रेसिपीच्या रिलेटेड असणार आहे। खरं तर काल मी पनीरची भाजी बनवली होती, तर म्हटलं चला तुमच्याबरोबर देखील शेअर करते। टोमॅटो, कांदा, अद्रक, लसूण त्याचं सर्वाचं वाटण वगैरे पेस्ट वगैरे करून मी माझ्या पद्धतीने ॲक्च्युली पनीरच्या भाजीची रेसिपी तर सर्वांना माहीतच असते, इझी असते। खूप यूट्यूब चॅनल आहे ज्याच्या पनीरची भाजीची रेसिपी ऑलरेडी येते, पण प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते। तर मी कशा पद्धतीने करते ते तुमच्याबरोबर शेअर करते। कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक आणि काजू आणि त्याच्याबरोबर 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्यात। त्या हिरव्या मिरच्या त्याच्यामध्ये टाकायच्या आणि ह्याचं सर्वाचं छान असं वाटण करून घ्यायचं। तर आता मी इथं वाटण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते। तुम्ही कशा पद्धतीने बनवता ह्या पद्धतीने जर तुम्ही पनीरची भाजी बनवली तर ती सेम हॉटेलसारखी होते। जसं की आपण हॉटेलला गेलो पनीरची भाजी वगैरे खातो त्या पद्धतीने भाजी होते मस्त। इथं आता मिक्सरला वाटण वगैरे करून घेतले आणि मी जास्त वेगळं काही घालत नाही, फक्त कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि काजू घालते, जेणेकरून काजूने काय होतं छान असं थिंकपणा येतो ग्रेव्हीला। तर त्याच्यासाठी मी काजू यूज करते। त्याच्या अगोदर इथं वाटण रेडी झालं होतं आणि मी अगोदर जे वाटाणे आणले होते ते पहिले गरम पाण्यामध्ये टाकून घेतले। जे फ्रीजरचे वाटाणे असतात जे आपल्याला स्वीट होममध्ये वगैरे भेटतात ते पहिले गरम पाणी करून त्याच्यामध्ये थोडेसेच नॉर्मलच बॉईल करून घ्यायचे, जास्त करून घ्यायचे नाही, कारण ते फ्रीजरमध्ये ठेवलेले असतात तर ते ऑलरेडी मऊच असतात। पण त्याला एक उकळी आणून घ्यायची। उकळी आणून घेतल्याच्या नंतर म्हटलं आता कांदा आणि टोमॅटोची जे वाटण काढलं होतं आपण पेस्ट केली ती आता आपल्याला तेलामध्ये छानशी परतून घ्यायची। तुम्ही कांदा टोमॅटोची कोणती सुद्धा कुठेही यूज करत असाल तर ती तेल टाकून त्याला खूप चांगलं परतून घ्यायचं, कारण कधी कधी काय होतं कांदा टोमॅटोची पेस्ट आपण जर छान अशी तेल सुटेपर्यंत परतून जर दिली नाही तर मग जो कांदा टोमॅटोचा जो फ्लेवर असतो, जो वास असतो ना, तोच आपल्याला खाताना लागत असतो। त्याच्यामुळं कांदा आणि टोमॅटोची पेस्ट जे वाटण असतं जे आपण तेलामध्ये टाकलेलं असतं ते खूप बारकाईने परतून द्यायचं आणि त्याला सतत खालीवर करत राहायचं। आता वाटण परतण्यासाठी ठेवले तर एकीकडं पॅनमध्ये आता थोडेसे पनीर शॅडो फ्राय करून घेते। शॅडो फ्राय केले तरी चालतात किंवा नाही केले तरी चालतात, पण मला तरी शक्यतो शॅडो फ्राय केलेले थोडेसे म्हणजे चांगले लागतात टेस्टला, म्हणून थोडंसं पॅनमध्ये तेल टाकून आता ते जे पनीरचे आहेत पीस ते थोडेसे मी तव्यावर थोडंसं तेल गरम झालं की व्यवस्थित असे फ्राय करून घेते। खोकला येतोय, थोडीशी तब्येत ठीक नाही आहे तर थोडंसं इग्नोर करा आणि मस्त असे आता जे कट केलेले पीस होते ते तेलामध्ये टाकून घेतले। आजचा व्लॉग हा पनीर स्पेशल रेसिपीवरच असणार आहे। तर हा व्लॉग कसा वाटतोय ते देखील कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। खरं तर खूप आनंदाची गोष्ट आहे की जो व्लॉग टाकला होता मी काल त्याच्यावरही मला छान कमेंट्स आल्या, म्हणजे जे लॉंग व्हिडिओ टाकते मी त्याच्या खाली मला कमेंट्स येतात ते बघूनच खरंच खूप छान वाटते, कारण मला बघायला आवडते की मी जे व्लॉग बनवते त्याला समोरून रिस्पॉन्स कसा येतोय। कारण लॉंग व्हिडिओ बनवणं, त्याला एडिटिंग करणं, बाकीच्या गोष्टी करणं खरंच खूप डिफिकल्ट आहे, खूप वेळ द्यावा लागतो आणि माझं असं व्हायला लागले की मला वेळ टायमिंग मॅनेज होत नाही आहे। त्याच्यामुळं बघते आता कसं काय होतंय, व्यवस्थित मॅनेज करून मला छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन यायचेत, खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन यायचेत मला आपल्या चॅनलवर, जे इतर व्लॉग्सपेक्षा थोडेसे वेगळे असतील। तर मस्त आता इथं वाटण आपलं परतून झालेलं आहे आणि लाल तिखटच यूज करायचे, बाकी दुसरे मसाले जे मी तुम्हाला आता दाखवले किचन किंग मसाला कोणत्याही भाजीला चालतो। अगदी तुम्ही भेंडीच्या भाजीत जरी भरलेली भेंडी केली आणि वरून जरी किचन किंग मसाला टाकला तरी अप्रतिम टेस्ट लागते। इथे एव्हरेजचा शाही पनीर मसाला आहे तो थोडासा टाकते मी, लाल तिखट टाकले, हळद टाकली आणि त्याच्यानंतर हा आहे किचन किंग मसाला
जो मी पनीरची भाजी किंवा मग आपलं घरात नॉर्मल वगैरे भाज्या जो बनवतो ना, बटाट्याची भाजी वगैरे, त्याच्यामध्ये जरी टाकलं तरी खूप छान लागतो. तुमच्याकडे पनीर मसाला वगैरे जरी नसेल ना तरी काही हरकत नाही. हा मसाला सुद्धा तुम्ही टाकून भाजी छान बनवू शकता. खूप मस्त टेस्ट लागते. पनीर मसाला असावाच असं काही नाही. किचन किंग मसाला यूज केला तरीही चालतो. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. फक्त वाटण परतल्याला भरपूर टाईम लागतो. तर तो टाईम फक्त आपण वाटण छान परतून घेतलं, छान तेल सुटलं की मगच आपल्याला पनीर वगैरे ॲड करायचे. तर आता इथं बघू शकता किती छान असा मस्त त्याला कलर आलेला आहे व्यवस्थित. तरी पण आपण अजून 2-3 मिनटं व्यवस्थित होऊन देणार आहे. आणि इकडं मी भाजीसाठी गार पाणी कधीच यूज करायचं नाही, गरम पाणीच टाकायचं, जेणेकरून छान अशी तरी येते भाजीला, कट येतो. तर मस्त आता एकीकडं गरम पाणी ठेवले आणि त्याच्याबरोबर आता हे जे कट केलेले पीस आहे शॅडो फ्राय करून घेतलेले पनीरचे, ते आता त्याच्यामध्ये मिक्स करायचे. वाटाणा टाकायचा आणि झाली भाजी. करणं खरं तर पनीरची खूप सोपी आहे आणि अशा पद्धतीने भाजी केली ना ती सेम हॉटेलसारखीच लागते. आणि मुलांच्या बड्डेला वगैरे आपण घरामध्ये ही भाजी आरामात करू शकतो, काहीच अडचण नाही. जशी बाहेर हॉटेलला लागते तशीच आपण घरी देखील इझी आणि सोप्या पद्धतीत करू शकतो. मस्त आता इथं वाटाणा वगैरे टाकून घेतला. हा खरं तर सोमवारचा शूट केलेला व्हिडिओ होता, पण एडिटिंगला टाईम न भेटल्यामुळं हा व्हिडिओ मी आज टाकते आहे. त्याबद्दल खरं तर सॉरी. ह्यांना उपवास होता आणि शेवटचा सोमवार होता, तर मी स्पेशल त्यांच्यासाठी पनीरची भाजी, शेवयांची खीर वगैरे बनवली होती. ती म्हणजे बनवायची होती आणि ती बनवताना जर व्हिडिओ शूट केला असता तर तो खूप जास्त लॉंग झाला असता. मला मेन तर पनीरच्या भाजीचीच रेसिपी दाखवायची होती, म्हणून मग मी तेवढं शूट केलं. आणि जे पाणी गरम झालं ते पाणी देखील मी त्याच्यामध्ये मस्त असं ॲड करून घेतलं. जेवढं तुम्हाला जेवढी घट्ट लागते पातळ लागते त्या हिशोबाने पाणी ॲड करायचं आणि शक्यतो मीडियमच ठेवायचं. जास्त पण पातळ करायची नाही, जास्त पण घट्ट करायची नाही. व्यवस्थित हाताने हलवून घ्यायचं. मला कॅमेरा दुसरीकडं सेट करता आलं नाही, कारण माझं किचन असं सरळ असल्यामुळं मग मला किचन वाट्यापाशी असं कॅमेरा ठेवायला जास्त जागा नाही आहे. त्याच्यामुळं तुम्हाला शूट अशा पद्धतीने दिसतंय, समजून घ्या. कारण किचन वाट्यावर ठेवलं की ती रेसिपी अगदी खूप जवळून शूट होते. मागे ठेवले तर फक्त बॅकची साईड येते. मग मला थोडंसं सेट बघावं लागेल की कोणत्या अँगल बघावं लागेल की कोणत्या ठिकाणी ठेवल्यावर चांगलं शूट येईल. म्हणून मी तरी खूप ठिकाणी अँगल फिरवला, तरी पण थोडंसं असं वाटत असेल तुम्हाला की हिने पाठीमागच्या साईडनी शूट वगैरे केले, तर तसं काही नाही. बऱ्यापैकी दिसतंय व्हिडिओमध्ये, तर समजून घ्या. छान असं मीठ वगैरे टाकून घ्यायचे आणि आता भाजीला मस्त अशी उकळी येऊन द्यायची आहे. वरून जरी किचन किंग मसाला वगैरे ॲड केला उकळी आल्याच्या नंतर तरी काही प्रॉब्लेम नाही. मस्त अशी इथं भाजीला आता कट वगैरे मस्त आलेला आहे आणि वरून छान अशी ताजी फ्रेश कोथिंबीर टाकायची आहे. आणि तुम्हाला लॉंग व्हिडिओ, शॉर्ट तर मी टाकतेच आहे, पण शॉर्ट बरोबर तुम्हाला लॉंग व्हिडिओसुद्धा माझे आवडतात आहे का, हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण तुमच्या कमेंट खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. त्याचं कारण कसं आहे की तुम्ही जेव्हा कमेंट करता ना तेव्हा मला कळते की ब्लॉग कुठपर्यंत पोहोचला आहे, लोकांपर्यंत पोहोचला आहे, लोक बघतात आहे, सबस्क्राईब करताय चॅनलला. मग मला अजून थोडी एनर्जी भेटते की नाही आपल्या ब्लॉगचा वेट करतात ते, तर आपल्याला ब्लॉग हा टाकलाच पाहिजे. मग असं होतं मला. तर इथं मस्त बघू शकता पनीरची भाजी आपली रेडी झालेली आहे. उकळी देखील छान अशी आलेली आहे आणि आता वरून थोडीशी कसुरी मेथी आहे ना ती आपल्याला ॲड करायची आहे, जेणेकरून अजून मस्त त्याला असं खाताना फ्लेवर येईल. आणि माझी तब्येत ठीक नसल्यामुळं आवाजमध्ये ब्रेक होतोय आणि खोकला देखील येतोय, तर समजून घ्या. तर आता पनीरच्या भाजीची रेसिपी वगैरे दाखवली आहे. आता काम देखील उरकले, म्हणजे स्वयंपाक झालेला आहे. आता आम्ही जेवण करतो आणि आजचा ब्लॉग इथंच एंड करते. भेटूया अजून एका छानशा ब्लॉग सहित परत एकदा. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय. बाय म्हणण्याच्या अगोदर एक गोष्ट नक्की बोलायला, आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे असे छान छान व्हिडिओ बघता येईल. आता मी फायनली तुम्हाला बाय म्हणते. बाय.